ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा कॉन्सेप्ट हिंदी सॉन्ग होणार आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितके काही प्रीसेट आणि मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिंपल मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आहे दोन ॲप्लिकेशन, एक म्हणजे CapCut Pro आणि दुसरं म्हणजे VPN। तर तुम्ही VPN कोणतं पण रँडम एक VPN डाउनलोड करून घेऊ शकता आपल्या प्ले स्टोरवरून, आणि कोणतं पण VPN फक्त VPN पाहिजे फक्त ॲड करा। तर प्ले स्टोरवरून VPN डाउनलोड करा कोणतं पण एक रँडम। मी Pox VPN वापरत आहे, तर तुम्ही सुपर VPN वगैरे कोणतं पण वापरू शकता, काही विषय नाही। सिंपल मी Pox VPN ऑलरेडीच कनेक्ट करून घेतलेलं आहे, हे बघा अशा प्रकारे। तर सिंपल काय करायचं, आता आपल्याला CapCut ओपन करायचं। जर तुमच्याकडे CapCut Pro नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेला आहे, तर तिथून जाऊन तुम्ही एकदम फ्रीमध्ये CapCut Pro डाउनलोड करून घेऊ शकता, ते पण एकदम फ्रीमध्ये। ओके, तर सिंपली हा CapCut आहे तो ओपन करून घ्यायचा आहे। तर सिंपली अशा प्रकारे मी CapCutच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तिथे सिंपल क्रिएटचं ऑप्शन आहे, नाहीतर अशा प्रकारे न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। आणि तुम्हाला एक मी व्हिडिओ दिलेला असेल आपल्या टेलिग्रामवरती, तर अशा प्रकारचा एक व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे। ओके, एक अशा प्रकारचा फक्त व्हिडिओ डाउनलोड करून घ्या आपल्या CapCut वरून। आणि मी अशा प्रकारे तुम्हाला बीट लावून दिलेले आहेत, हे बघा दिसतात का। ओके, एक तो ह्याची एंडिंग आहे ती एंडिंग कट करायची आहे। आता व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे, तर इथे ऑप्शन असेल बघा, इथे एक ऑप्शन असेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं। ओके, तर याचा ऑडिओ आहे तो सेपरेट करून घ्यायचा, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ आपले सेपरेट करून घ्यायचे। ओके, आता सिंपल काय करायचं, वरी व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचे आणि खाली सॉन्गवरती क्लिक करायचं। ओके, अशा प्रकारे आता काय करू, याला आपण बीट ॲड करून घेऊयात। सिंपली सॉन्गवरती क्लिक करायचं, थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे, तर एक ऑप्शन असेल बीटचं बघा, सिंपल झेंड्यासारखं। आता काय करायचं, एक स्टार्टिंग मॉडेल एकच की आपले स्टार्टिंग मॉडेल एक बीट द्यायचं, अशा प्रकारे थोडं समोर यायचं आहे। तर इथं एक आपला पहिला बीट आहे, तर अशा प्रकारे फक्त जिथं बीट आहे तिथं आपला जे नंबर आहे तो ब्लिंक करणार आहे, म्हणजे तो आपला बीट आहे। ओके, अशा प्रकारे समजून तुम्हाला जे असं सोपं जावं, त्यामुळे मी अशा प्रकारे तुम्हाला बीट लावून देत आहे। ओके, थोडं समोर यायचं आहे, इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे। सिंपल मला काय, मी गाणं बघूनच बीट ॲड करतो। आता इथून पुढे बघा थोडं बीट छोटे छोटे आहेत, इथं एकच बीट आहे मोठा, तर इथून सगळे छोटे छोटे बीट आहेत। की बघा, एक लगेच दुसरा, ही बघा थोडा अशा प्रकारे स्ट्रेच करा वाटलं तर तुम्हाला पण समजून जाईल। इथं आहे, तर मी अशा प्रकारे जितके काही बीट आहेत आपले ते बीट ॲड करून घेतो। तर खूपच छोटे बीट आहेत मित्रांनो। इतकेच बीट नाही वाटतं, असं मला वाटतंय। ही तर मोठे मोठे बीट आहेत। ओके, इथे एंडिंगला बीट द्यायचं, म्हणजे आपले जितके काय बीट आहेत तितके आपण बीट ॲड करून घेतलेले आहेत। तर सिंपल मित्रांनो, आपण जे आपले जितके काय बीट आहेत तितके बीट एकदम प्रॉपररित्या आणि सोप्या प्रकारे ॲडजस्ट करून घेतलेले आहेत। सिंपल इथं राईटवरती क्लिक करायचे
आपला जो आता व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं. ओके, तर इथे ऑप्शन असेल बघा रिप्लेसचं, सिम्पल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपला जो फोटो आहे तुम्हाला जो काही फोटो ॲड करायचा तुमचा सेपरेट करणार असाल तर तुमचा फोटो ॲड करा. जर तुम्ही दुसरं कोणाचं करणार असाल तर ते फोटो फक्त ॲड करून घ्यायचा आहे. सिम्पल व्हिडिओ. तर सिम्पली मी एक धीरजचा फोटो ॲड करून घेतो, धीरज सेटचा. अशा प्रकारे एक फोटो तुम्हाला दाखवण्यासाठी ॲड करून घेतो. याला काय करायचं, झूम करायचे आणि याला जो आपला जो ह्या रेशोनुसार ॲडजस्ट करून घ्यायचं म्हणजे बरोबर ठेवून घ्यायचं. तर आपले जे बीट वाईज जो फोटो आहे तो फोटो स्प्लिट करायचा. ओके, जिथं आपला बीट आहे तिथं फोटो स्प्लिट करायचा आहे. तर आपण स्प्लिट करून घेऊयात. तर अशामध्ये खूपच मी कॅपकटवरतीच व्हिडिओ एडिट करत आहे. पोरामधील ब्रँड पाहिजे, ब्रँड, तर ब्रँड थोडाफार कॅपकटवरतीच एडिट होतो बीट वाईज. तर आता इथं आपले छोटे छोटे बीट आहेत त्यामुळे थोडं स्ट्रेच करा, नंतर याला बीट हे स्प्लिट करून घ्या. तर सो गाइस आपण अशा प्रकारे जितके आपले फोटो आहेत ते फोटो स्प्लिट करून घेतले आहेत. आणि मित्रांनो मी फक्त एकच फोटो ॲड केला आहे, जास्त टाईम जाऊ नये म्हणून तुम्ही मल्टिपल फोटो ॲड करून घ्या जर असतील तर तुमच्यापाशी, म्हणजे वेगवेगळे फोटो ॲड करा. तर सिम्पल आपण अशा प्रकारे या फोटोला स्प्लिट वगैरे केलेला आहे. तर यांना ॲनिमेशन वगैरे ॲड करून देऊयात. ओके, तर मित्रांनो हा व्हिडिओ तर लेडीजचा तुम्हाला माहिती, इथं पायलचा फोटो टाकला होता, पण तुम्ही आपला बॉयजसुद्धा व्हिडिओ एडिट करू शकता. त्यामुळे तिकडे तुम्हाला मी धीरज सेटचा एक फोटो ॲड करून दाखवला होता. नंतर तुम्ही म्हणतात तिकडं त्याचा फोटो ॲड केला, इकडं लेडीज फोटो दाखवते, तर तसा काही विषय नाही. हा व्हिडिओ दोघांसाठी सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही कोणाचाही फोटो ॲड करून घेऊ शकता. तर सिम्पल काय करायचं, आपले ॲनिमेशन ॲड करायचे. तर आता 1 नंबरच्या फोटोला तर काय आपले ॲनिमेशन नाही, तर डायरेक्ट 2 नंबरच्या फोटोपाशी यायचे, फोटोवरती क्लिक करायचे, खाली ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, इनवरतीच थांबायचे. तर काय करायचं, रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरतीच क्लिक करायचे, इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट ॲड करायचा. कोणता, रॉक हॉरिझॉन्टल. तर एका फोटोला रॉक व्हर्टिकल, एका फोटोला रॉक हॉरिझॉन्टल, परत एका फोटोला रॉक व्हर्टिकल, परत एका फोटोला रॉक हॉरिझॉन्टल, परत एका फोटोला व्हर्टिकल, एका फोटोला हॉरिझॉन्टल. तर इथं आता मोठा फोटो आहे. ओके, तर या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. याला कोणताही ॲनिमेशन नाही. ओके, याला कोणताही ॲनिमेशन नाही. ही बघा, आता याला आहे इफेक्ट. तर इफेक्ट कोणता आहे ते दुसऱ्या ह्याच्यात सांगतो मी. तर आता थोडं समोर यायचं आहे, आपले जे छोटे छोटे बीट आहेत तर यापाशी यायचं आहे. तर यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे आणि डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट या सगळ्या फोटोला ॲड करायचा. कोणता, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा. तर जितके आपले फोटो आहेत तर तुम्हाला सांगतो, फोटो 1 2 3 4 5 6 7 8 9. तर ओव्हरऑल 9 फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. किती, 9 फोटोला. ओके, आता डायरेक्ट 10 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, परत कॉम्बोवरती जायचे. तर इथे स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट ॲड करायचं. कोणतं, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, परत कॉम्बोवरती यायचं. याला काय करायचं, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचा. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरतीच क्लिक करायचे, परत कॉम्बोवरती यायचे, डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, डिस्टोर्ट राईट. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती, परत कॉम्बोवरती वेव्ह अँड स्लाईड नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, वेव्ह अँड स्लाईड. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, परत कॉम्बोवरतीच यायचं आणि या पेंड्युलम 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, पेंड्युलम 1. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, म्हणजे एकदम लास्टच्या फोटोपाशी ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, परत याला काय करायचं, पेंड्युलम 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, पेंड्युलम 2. तर सिम्पल मित्रांनो आपले जे सगळ्या पूर्ण ॲनिमेशन आहेत तर ते ॲनिमेशन आपण एकदम सोप्या प्रकारे ॲड करून घेतले आहेत. तर समजलं असलेल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आता काय करायचं, आपण या फोटोला ॲनिमेशन वगैरे ॲड करून घेऊयात. ओके, सॉरी ॲनिमेशन नाही, इफेक्ट वगैरे ॲड करून घेऊयात. तर सिम्पली 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. सिम्पल आता सांगतो मी तुम्हाला इफेक्ट कोणता आहे. तिथे ट्रेंडिंगवरतीच तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे, डायमंड झूम नावाचा. कोणता, डायमंड झूम नावाचा. तर हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ 2 फोटोपर्यंत ठेवायची. कोणत्या, 2 फोटोपर्यंत.
ॲडजस्टचा विषय काही नाही, जितकंच ठेवा, फक्त थोडीफार स्पीड कमी करा. ओके, आता काय करायचं, डायरेक्ट समोर यायचं आपल्याला. हा जो एक छोटा फोटो आहे त्याच्यात म्हणजे 3 मिनिटापाशी, ओके 3 सेकंदापाशी. तर इथं यायचं आहे. तर इथं एक परत आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरतीच यायचं आहे आणि थोडं स्लाईड करायचं. तुम्हाला सांगतो इथे एक इफेक्ट असेल तुम्हाला दाखवतो. तर ट्रेंडिंगवरतीच इफेक्ट बघायला मिळणार आहे, रोलिंग फिल्म नावाचा. कोणता? रोलिंग फिल्म. तर हा इफेक्ट ॲड करायचा या मोठ्या फोटोला एकाच. आता काय करायचं, समोरच्या छोट्या फोटोपाशी यायचं. ओके, या छोट्या फोटोपाशी यायचं आहे. सिम्पली आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, खाली थोडं स्लाईड करायचं आहे, पार्टीवरती यायचं आहे, पार्टीवरती. ओके, थोडं खाली स्लाईड करायचं आहे. तर शेक नावाचा इफेक्ट असेल, कोणता? शेक. तर सिम्पल हा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची लेंथ काय करायची, जितके छोटे फोटो आहेत त्या छोट्या फोटोपर्यंतच ठेवायची. ओके, आणि याला ॲडजस्ट वगैरे काही नाही, जितकेच ठेवा. आता फक्त हाच इफेक्ट काय करायचं आहे, आपल्याला समोर ॲड करायचं आहे. दाखवतो तुम्हाला मी. शेक इफेक्टच समोर ॲड करायचं आहे, म्हणजे इथं एक स्प्लिट द्यायचा आहे, म्हणजे दुसरा इफेक्ट इथून छोट्या फोटोंपासून ॲड करायचा आहे एकदम लास्टपर्यंत. ओके, हा व्हिडिओच्या एंडिंग पॉईंटपर्यंतच. तर फक्त याला काय करायचं, ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट काय करायचं, स्पीड एकदम 0 ठेवायची आणि इंटेन्सिटी थोडीफार ठेवून घ्या, एक 20-22%. तर एक मी 18% ठेवून घेतलेला आहे. सिम्पल स्पीड 0%, इंटेन्सिटी 18%. आता खालचा जो आपला व्हिडिओ इफेक्ट आहे, सॉरी बॉडी इफेक्ट, तर एकाच फोटोला आहे, म्हणजे छोट्या फोटोच्या समोरच्या फोटोला. तर ट्रेंडिंगवरतीच इफेक्ट बघायला मिळणार आहे, बटरफ्लाय ड्रीम नावाचा. कोणता? बटरफ्लाय ड्रीम. तर हा एकच इफेक्ट ॲड करायचा, हा एकच फोटोला. ओके, तर हा एकच फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि आपले ॲनिमेशन इफेक्ट वगैरे सगळे ओव्हरऑल ॲड झालेले असतील. ओके, तर आता काय करायचं आहे, आपला व्हिडिओ अशा प्रकारे एकदम जबरदस्तरित्या कठीण परिश्रमानंतर बनवून रेडी होणार आहे. तर आता काय करायचं आहे, आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. पण त्याआधी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं. व्हिडिओला आत्ता पण लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर ओके, भेटूया लवकरच. टेक केअर. वर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या, तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर ओके, भेटूया लवकरच.